नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. 7 मार्च 2025 रोजी हरिबोल नर्सरी परंदवडी येथे कासवाची 22 अंडी मिळून आली. याची माहिती दीपक महाजन यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निनाद काकडे यांना कळवले. निनाद काकडे आणि अनुभव रणपिसे यांनी ती अंडी रेस्क्यू करून कृत्रिमरित्या उबवण्यासाठी ठेवली होती. सदर लईत सॉफ्टशेल टर्टल वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मधील शेड्यूल 1 स्पेसिस आहे. IUCN रेड लिस्ट मध्ये क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसिस आहे. 7 एप्रिल रोजी अंड्यातून 20 पिल्ले बाहेर आली व 2 अंडी ही नापीक आहेत. 20 पिल्ले यांची प्राथमिक पाहणी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, जिगर सोलंकी, निनाद काकडे आणि वन विभाग वडगावचे वनरक्षक योगेश कोकाटे यांनी केले आणि सर्व पिल्ले ही स्वस्थ असून त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ प्रकाश शिंदे, वनपाल M हिरेमठ व वनरक्षक योगेश कोकाटे यांच्या मार्फत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. कोणताही वन्य प्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्यास जवळपासच्या प्राणी मित्रांना वन विभागाला 1926 वर संपर्क करावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले. कासव हे पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. ते जलीय पर्यावरणाची स्वच्छता राखण्यास मदत करतात. तसेच अन्न साखळीतील विविध स्तरांचा भाग असतात. कासवांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी आणि परिसंस्थेतील जैवविविधतेसाठी अनमोल वाटा आहे. मावळ तालुक्यात हे कासव खूप जास्त प्रमाणात आढळून येतात. हे सॉफ्टशेल टर्टल फक्त भारतामध्ये आढळून येतात. भारतात कोणताही कासव पाळण्यास सक्त मनाई आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणताही जखमी वन्य प्राणी आढळल्यास त्वरित वन विभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ प्रकाश शिंदे यांनी केले. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.